दुसऱ्या बाजूला दर्शन 11 स्टार खैरवाडी याच्यामध्ये क्रिकेटचं बिग बॅटल मैदानामध्ये रंगलं जातोय. तेव्हा जिंकला स्वराज 11 सागवाडी टीमनं आणि फलंदाजाचा निर्णय घेतला. फटका पडला. पहिल्या फटक्यामध्ये झटका लागला जातो का? यस, पहिला विकेट डाऊन होतो. पहिला विकेट 0 वर आल्या पावली माघारी पाठवला फलंदाज समीर. बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय संजय नाईक. गोलंदाजी मार्गवर व्यावसायिक क्रिकेटर याचं नाव गर्वाने अलिबाग तालुक्यामध्ये घेतलं जातंय. आदिवासी समाजाचं नाव ज्याने उंच शिखरावर नेण्याचं काम केलंय असा गोलंदाज किशोर नाईक. संजय कहीं भी निगाह है, कहीं भी निशाणा. तडजोडची संख्या होताना पाहायला मिळते. स्वराज 11 सागवाडी बनाम सामना पाहतोय आपण दर्शन 11 एक स्टार खैरवाडी. तेव्हा जिंकला स्वराज 11 सागवाडी टीमनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि क्षेत्रासाठी पाचारण केले दर्शन 11 एक स्टार खैरवाडी टीमला. पुढचा चेंडू किशोर नाईक इव्हनचं पहिले षटक. लॉन डिलिव्हरी ऑन झाले. चेंडू उडवलाय, फ्लाय केलाय, परंतु एकदा मात्र मिळते. सिंगल धावसंख्या येते. 1 विकेट बाद धावसंख्या होते 1. स्वराज 11 सागवाडी टीमची स्कोर कार्डवर धावसंख्या 1. पहिले षटक चालू आहे. पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज झाला आहे किशोर नाईक. एक व्यावसायिक क्रिकेटर, बायकर मॅन, बाईक ज्याच्या नावावर आहे असा गोलंदाज झालाय. ओव्हर द विकेट मारा पंचांच्या डाव्या बाजूनं. क्लेन बॉल इथं खासियत आहे ना मित्रांनो. का मला बायकर मिळाली, का मी बाईकचा हातगार ठरलो, काय मला बायकर मॅन म्हटलं जातं हे दाखवून देतो सातत्यानं किशोर नाईक. देऊया टीचर संधी. घेतोय युट्यूब कॅमेरा एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूला ओव्हर द विकेट मारा. ट्रायवरती फलंदाज अमर. पुन्हा मात्र आम्हाला शॉट फाईन लिखला. हा चेंडू जोडून काढलाय. 1 धाव मात्र मिळणार. 1 धावाने 2 बाद 3 अशी धावसंख्या होते स्कोर कार्डवर.
स्वराज 11 सागवाडी टीमची त्याने षटकाचा बाजूकेल समाप्त झाला. जिवंत षटक हाकलण्याकरता बोलवण्यात आलं होतं. स्वतः कर्णधार आहेत. कर्णधाराला विश्वास स्वतःवर होता आणि स्वतःवर विश्वास असा करामुळे एक भेदक मारा केला. अचूक नेम ठेवला. गोल्डन पॉइंटला चेंडू फेकला आणि 2 विकेट त्याने प्राप्त केला. असं किशोर धावा खर्च केले त्याने फक्त 3 आणि विकेट प्राप्त केले 2. काय जबरदस्त गोलंदाज किशोर नाईक. गोलंदाज दर्शन 11 एनसीआर खेरवाडी टीमचा गोलंदाज योगेश मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. तो स्ट्राईक म्हणजे फलंदाज अमर. एका बाजूला अमर, दुसऱ्या बाजूला संजय. जोड सगळं मैदानामध्ये पाहतोय तर योगेश गोलंदाजी मार्कवर आलाय. दर्शन 11 एनसीआर खेरवाडी टीमचा हा गोलंदाज योगेश. गोलंदाजी मार्कवर आहे. दारूच्या भागाकडून हा गोलंदाज काय करणार. ओव्हर द विकेट मारा, राऊंड द विकेट मारा, ओव्हर द विकेट मारा. यस, लाभ केलाय, उडवलाय छत्रजी. त्या ठिकाणी येतोय अजून एक धक्का. अमर जाणार बॅक टू द ग्राउंड. जोर का झटका जोर से लगे. 3 बाद नाजुक स्थिती. खराब परिस्थिती. क्या बात है. डीजे वाले अथर्व काफी जोश में है और जोश में रहना चाहिए. कारण कसं आहे ना मित्रा, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पदार्पण करतोय. मेगा फायनल, जम्बो फायनल या मैदानामध्ये खेळला जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं अलिबाग मुरुड प्रीमियर लीगचं, आदिवासी प्रीमियर लीगचं आजचा हा फायनल डे आहे. शेवटचा दिवस आहे. विलास ते बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आहे. परंतु विलास दादा 3 विकेट बॅक टू बॅक आउट झालेत. आता कुठेतरी प्लॅनिंग करावं लागेल, थांबावं लागेल, वेट अँड वॉच करावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये किशोरनं 2 विकेट प्राप्त केले. तंत्राला योगेशचा 1 विकेट प्राप्त केला आहे. आता थोडी मैदानामध्ये पाहतोय. खेळून काढलाय. आलं तर कार्पेट सिंगल धावसंख्या मिळते. सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन तुझी तब्बल टोटल 4. 3/4 अशी नाजूक स्थिती आहे. तर आपल्या समोर एक बिग टीम आहे. दर्शन 11 एनसीआर खेरवाडी. त्याच्यामध्ये जर का आपण विचार केला तर किशोर नाईक आहे, हिराजी काष्टे आहे. लाभ केलाय, उडवलाय, परंतु काय घडलं त्या ठिकाणी मात्र गुड कॅच पकडले, जबरदस्त कॅच पकडले. खेळ मध्ये टिपला जातोय. बैटर संजय नाईक, एक संजय बॅक टू टेक आउट, दूसरा संजय इंटर. तर गोलंदाजी मार्गावर योगेश लाभ केलाय. मिड विकेटला चेंडू मिडॉनला क्लिअर केलाय. मिड विकेटला चेंडू केलाय. तर 2 मिनिटात 2 धावा, 4 बाद 6 अशी धावसंख्या पाहतोय स्कोर कार्डवर.
स्वराज 11 सागवड टीमच्या स्कोर कार्डवर. हा या संजयला महाभारत घडवावं लागेल, कारण महाभारत घडवावं लागेल या मैदानावर या संजयला. हो काय घडलं, संजयचं महाभारत थांबवलं. संजय सुद्धा बॅक टू बॅक गाडी येतोय. दिली ती खऱ्या अर्थानं भगवानजी नाईकराने. आणि त्यावेळेला नाईट म्हणजे प्रकाश होतामध्ये सामने होती. काय सुंदर लावणी, मला वाटतं मानसी नाईक आजी मला आठवते ते नाव, कारण जबरदस्त लावणी सादर केली होती. त्याच्यानंतर तिसऱ्या पर्वामध्ये एक डान्सर हा आमचे मोहम्मदजी बक्कल सर सुद्धा होते त्या ठिकाणी. ओ सुंदर फटका, बरोबर गॅप सिलेक्शन केलंय, गॅपला धुंडलंय, क्या ओ सांभाळून दादा. येस नक्की चौकार आलाय, दरम्यान चौकार आलाय, पण चौकाराची साईडला धावसंख्या होते 4 बाद 10. मोठ्या समालोचकांच्या सोबत समालोचन करायला मिळतोय म्हणजे खऱ्या अर्थानं फार काही या क्रिकेटने मित्रांनो आम्हाला दिलंय. पुढचा चेंडू सुंदर फटका आहे, कर्कटचा फटका आहे, बॅकवर्ड डीप पॉइंट चेंडू खेळून काढला, आला ऑन द कार्पेट, सिंगल अटॅम्प्ट कन्वर्ट केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोघांच्या मध्ये कॉलिंग चांगलं आहे. मिस कॉलिंग झालं तर मित्रांनो काहीतरी दुर्घटना घडते, परंतु चांगला कॉलिंग झाला आणि पलाच्या पत्ती दुसरी धाव पूर्ण केली आणि या 2 धावणे मात्र धावसंख्या धावून करते 5 बाद 12 5 बाद 12 अशी धावसंख्या आले. तिसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज अजय वाघमारे. दर्शन 11 खैरवाडी, परंतु लाभ केलाय, उडवलं चेंडूला, बरोबर चेंडूला पाठवलाय, डिफाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर येतो या आर पार दमदार चिडिया उडाली चौकार. Thank you. टोटल 16 आकडा आम्ही नेहमी म्हणतोय 16व साल 16व वर्ष 16व वर्ष तर धोक्याचं, परंतु कोणाचं 16व वर्ष कोणाचं धोक्याचं ठरलं जाते. 16चा आकडा आलाय, स्ट्राईकमध्ये फलंदाज खेळतोय, आपण पाहतोय विलासला पाहतो स्ट्राईकवरती खेळताना. ऑन द कार्पेटला घालतोय, चेंडू येतोय. चला मैदानाकडे जाऊया. टोटल 17चा आकडा आलाय.
पुन्हा गोलंदाजी मारे पुढे अजय वाघमारे. सुंदर चेंडू जातो लॉंग स्टॉपला. लॉंग स्टॉपचा क्षेत्रक्षय पाठीमागे आहे. काय होतोय काय घडतोय सदवर मात्र दोघांना हुलकावणी देतोय. चेंडू या ठिकाणी खेळ जिंकतोय. येतोय हा चौकार आणि चौकारच्या साने तब्बल धावसंख्या होते 21. अतिशय जबरदस्त स्कोरर खऱ्या अर्थाने आम्ही पाहतो धरणी गुरुजी. शेवटचा अंतिम ओव्हर स्लॉग म्हटलं जातो. पण तो स्ट्राईक मध्ये फलंदाज जितेंद्रच्या बॅटच्या पट्ट्यामधून 2 चौकार आलेत. पुन्हा मात्र बरोबर गॅप सिलेक्शन केलं होतं. गॅपला या ठिकाणं सिलेक्शन केलं होतं खरं, परंतु बॅकअप चांगला. एक सिंगल आणि सिंगल टोटल 25 चा आकडा. 5 विकेट लॉस. 4 टू प्रोग्रेस. 44 प्रगती पथावर चालू आहे. आता मात्र काय घडलं, पायावर बसलं होतं पाठीमागच्या गोलंदाज, परंतु बॅटच्या बॅटमध्ये रडारमध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही. येणार अजून एक विकेट डाऊन होणार. 6वा झटका लागला जातोय स्वराज 11 सागवाडे टीमला. देऊया डीजेल असेल तर डीजे ठोका. टोटल 25. 6 बाद 25. शिवरचा अंतिम षटक हाताळतोय गोलंदाज महेश नाईक. पुढचा चेंडू आहे. एक गिफ्ट दिलं होतं, हे आमंत्रण दिलं होतं, त्या आमंत्रणाला स्वीकार केला. मिड विकेटला क्लिअर केलंय. येतोया दमदार आरपार कडक 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 षटकार.
पुढचा चेंडू स्ट्राईक फलंदाज आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डान्सिंग डाऊन टू विकेट पटपुट आला होता. जागा बनवली होती परंतु बाईची धाव मिळते. या टोटल धावसंख्या होते 32. येणारी 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 33. कारण हा सामना आपण पाहतोय मित्रांनो स्वराज 11 सागवाडी दरम्यान दर्शन 11 एकसार खेरवाडी. तदनंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत पृथ्वीराज कंट्रक्शन सोंडी आणि परी 11 श्री पाथरी देवी वरंडे पाडा यांच्यामध्ये बिग मॅच आपण पाहणार आहोत. पृथ्वीराज कंट्रक्शन सोंडी आणि परी 11 श्री पाथरी देवी वरंडे पाडा यांच्यामध्ये फार मोठे बॅटल आपण पाहतोय या मैदानामध्ये. परंतु चालू लढाई आपण पाहतोय स्वराज 11 सागवाडी दरम्यान दर्शन 11 एकसार खेरवाडी यांच्यामध्ये क्रिकेटचं बिग मॅच सुद्धा चालू आहे. विजयासाठी किशोर नाईक यांच्या टीमला म्हणजे दर्शन 11 एकसार खेरवाडी टीमला बनवायचे 33 धावा. 32 धावा झाल्या. 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 33 धावा बनवायचे आहेत. सुंदर असं नियोजन आयोजन. कारण मी आल्या म्हटलं होतं की आपण सर्व निसर्ग पूजक आहोत. संतोजी वाघमारे बामन सुरे संतोजी नाईक आपण या. आपल्या सन्मान आहे अजयजी नाईक सर यांना विनंती करतोय की आपल्या शुभा असते संतोजी नाईक. थँक्यू सर. नाणेफेकीचा कौल करतोय एका बाजूला पृथ्वीराज कन्स्ट्रक्शन सोंडी संघ त्याच्या विरोधात परी 11 श्री पाथरीदेवी वरंडे पाडा संघ. सागरजी पोईलकर यांच्या शुभ हाताने आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. बैलगाडी हौशी या टी शर्ट मध्ये ते परी पेन का यस पेन आणि हेड आलाय. प्रथम वरंडपाडाने टॉचविन जिंकलाय तर तुम्हाला विनंती करतो असं नसतं माहिती व्यासपीठावरती. प्रथम तुमचा निर्णय का असेल. क्षेत्ररक्षण शास्त्रीचा वेळ घेत नाही आहे. ज्या ठिकाणी टॉसबॉक्स मधून मित्रांनो माहिती येते प्रथमतः हा टॉचविन परी 11 श्री पाथरीदेवी वरंडपाडाने जिंकलाय व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले अभिनंदित केले. फलंदाजीसाठी टू कंबॉक्स तिथे आमच्यासोबत जोडले जातील. ज्या ठिकाणी पवनची दरवड सर आपल्याला. थँक्यू सर. तर विजयासाठी जर का आपण विचार केला कॅल्क्युलेशनचा विचार केला 24 चेंडू आणि 33 धावा बनवायच्या आहेत खऱ्या अर्थानं खेरवाडी टीमला. सदामीची जोडसंख्या मैदानामध्ये उतरताना आपण पाहतोय एक ऐकॉन आणि कर्णधार अशी जोडी मैदानामध्ये आले. स्वराज 11 सागवाडी टीमने धावा बनवल्या 32 आणि 33 धावांना उत्तर द्यायचंय. ही जोडसंख्या मैदानामध्ये उतरले ना ही दोघांच्या मध्ये फार ताकद आहे. अजय वाघमारे आणि किशोर नाईक जोडी मैदानामध्ये आले आणि पिवनचं पहिले षटक हे ग्रीन सिग्नल आमच्याकडे येतोय. पहिल्या चेंडूचा श्री गणेशा हाफ टॅकरला ऑफ साइडला ऑफसाइडचा फटका परंतु नाही धाव घेतली नाही. किशोरला माहिती आहे थोडं रिक्स आहे खतरा आहे आणि खतऱ्यामध्ये जास्त काही जाऊ शकत नाहीये. कारण पिवनचं पहिले षटक आहे सन्मानाने खेळणं गरजेचं असणार आहे. कोणतीही घाई करायची नाही. हा इरादा मात्र या दोन्ही फलंदाजाने अजय असेल किशोर असेल या दोन्ही फलंदाजांनी मात्र ह्या ठिकाणी हेरलाय. पुढचा चेंडू across the line, लावडा बिल उंगली उठा ना मुन्ना ना ये मैं पाप नहीं कर सकता कारण हा नॉट आउट आहे. या ठिकाणी पंतने म्हटलं सरन्यायाधीशाकडे मागितलं न्याय आणि म्हटलं की दादा बिना सबूत के आधार में किसी के आधार पे ऊपर इसको फांसी नहीं दे सकता. नॉट आउट यस. पुढचा चेंडू पुन्हा गोलंदाज मार्कवर
वाह उडवला किशोर ऑन द फायर चेंडू जात आहे बाउंड्रीच्या बाहेर येतोय षटकार आमचे कॅमेरामन जे खऱ्या अर्थानं रकल जेवणामध्ये कॅमेरा वैभव पडवळ नक्कीच आपली फरमाईश पूर्ण होईल काही टेन्शन नाहीये विदाउट टेन्शन रात्रीच फक्त होतं टेन्शन आता टेन्शन नाही अजिबात हा 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि 20 धावांची गरज नवीन बॉलर संजय नाईक गोलंदाजी मार्गवर आहे चौदाचा आकडा आला स्कोर कार्डवर येणारे 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 19 धावा बघा 17 चेंडू 19 धावा समीकरण जोडतो मिळतो बिघडतोय गणिताचा पेपर म्हटलं की आमच्या मास्तरांना माहिती आहे बेकार कामात आता काय सांगायचं सगळा परवडला पण त्या गणित ना परवडला डोक्याचे बाहेरचा पाहिजे कवा समीकरण सोडवा कवा गुणाकार कवा भागाकार कवा बेरीज काय सांगायचा बेकार काम चला पुन्हा गोलंदाज त्याचं टाइमपास नको मित्रांनो लेफ्टी आणि राईटीचं कॉम्पिटिशन मैदानामध्ये पाहतोय गोलंदाज अजय संजय नाईक गोलंदाज आणि अजय फलंदाज आहे स्ट्राईक वरती अजयने चेंडूला खेळून काढलाय ऑफ साईडचा फटका पाहतोय कव्हरला पाहतोय डीप कव्हरला परंतु एक धावेचं अंतर कमी धाव संख्या 15 येणारे चेंडू 16 चेंडू 18 धावांची गरज 16 चेंडू 18 धावांची गरज शुभम माझ्यासोबत जोडलेत खऱ्या अर्थानं लॅपटॉप ऑपरेटिंग करतात स्कोरिंग लाईव्ह ते ऑपरेट आम्हाला वारंवार पोहोचवत आहेत पुढचा चेंडू गोलंदाज संजय ओ परफ्यूम डिलिव्हरी काय सुर्रे भन्नाट क्या बात आहे पुढल्याच बॉलला चेंडू पडला झपक्या निघून आला नाकाच्या जवळवरून किशोर सांगतो काय बाबा काय झालं काय कळलं ना बेकार बोल संध्या बोल नुसत्या फोड्या बोल
पुढचा चेंडू. ओ किशोरला मात्र या ठिकाणी थोडासा मामा बनवला. गोलंदाज संजय भाषा बनलाय. कारण बघा जे सुनील नाईकच्या चेहऱ्यावर फार स्माईल आहे. हा किशोरला झोपते म्हणून आनंद जाम. बघा आहे ना, असे काय छान असतात. सुनील नाईकला जाम आनंद झालाय. आनंद गगनात मावेना. अजून काय चेंडू हुकला ना तर कदाचित बक्षीस पण लावल. काय भरोसा नाही. आता नाव बक्षीस. बाबा यो किशोर आहे, बेकार गडी आहे. याल राग आला ना तर भल्या भल्याला घाम पडितो. असा बेकार गडी आहे यो. एक थँक्यू. ना त्याची सटकली ना तर बेकार गडी आहे. गड्यानं तापयला तर खरा, पण जरा वाचलाय. जरा वाचला काय हरकत ना. एक धावण बरपडली. तेवढे धाव संख्या 22. 12-11. गड्यानं राग आला तर गड्याची सटकली ती. जरा वाचलाय. कालचे राहिलेले 1000 उधारी ना जाण्याची बाबा. उधारी बेकार आहे. उधारीवर भरोसा ना आमचा. म्हणजे 2000 कॉमेंट्रीच्या वरून जर मारला ना, कॉमेंट्रीचा थोपड फोडला ना कॉमेंट्रीवाल्याचा, तर किती 2000. आला बेकार गडी आहे यो. बघा कालचे 1000 आणि आजचे 1000. 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. किशोरवर जाम प्रेम आहे बाबा. पैसे पण जमा झालेत. म्हणजे कालचे आमच्या धरणेकरूंच्याकडे पैसे जमा आहेत. बारा चेंडू 11 धावांची गरज आहे. एक मजेशीर विषय असतो मित्रांनो. कसं आहे की थोडंसं बोर झाला की माणूस म्हणतो की थोडंसं एन्जॉय व्हायला पाहिजे, थोडंसं काहीतरी एक चेंजेस व्हायला पाहिजे. त्यानुसार आमचे सुनील नाईक असतील, नाही तर आमच्या गुरुजींच्या धोरण्यावर रात्र जागला तरी थिल काय कवड टाकली तिला भानगडी सोडून देऊ राहते. स्कोरिंगसाठी आज टेन्शन साधं, पण भानगडीचं जाम टेन्शन. मास्तर म्हणला की बाबा नको 2 हात ना भानगडी साठून. 12 चेंडू 11 धावा. पण जर का या कॉमेडी बॉक्सवरून मारला ना तर 2000 रुपये कॅश राहील किशोर नाईक साठी. सुंदर कव्हरला पटका खेळलाय किशोरने. बरोबर हेरलंय. डीप कव्हरला घडलंय काय त्या ठिकाणी सिंगल. आणि सिंगल एक धावणे झाला. अंतर कमी. येणारी चेंडू असणार 11 आणि 11 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. अजयने एक षटकार मारला ना तर 50 रुपयाचा कॅश राहील. अजय व प्रेम कमी आणि तिकडं प्रेम जास्त. म्हणजे एकीक प्रेमाचा उतू जात. अजयने मारलं तर खाडीत मारला तर 5000, पण खाडीत झाला पाहिजे. बघा काय बक्षीस आहे बाबा बेकार. अजय ताकदवार आहे. खाडीच काय खाडीच्या पलीकडे पण घालवत. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर आलाय जितेंद्र. गेला का वाचला गडी. षटकार. यस षटकार आला.